नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलला सुरुवात केली होती। त्यात लिटरेचर म्हणजे काय, लिटरेचरचे जे काही व्हेरियस फॉर्म्स आहेत, त्याचबरोबर नॉवेल कुठल्या शब्दापासून डिराईव्ह करण्यात आलेला आहे, त्याचं मीनिंग काय, स्पिरिट ऑफ द 18th सेंचुरी तो भाग आपण अभ्यासला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत फोर हेड ऑफ नॉवेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल so that you may get the notification of my upcoming videos about our new syllabus of English। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण फोरहेड ऑफ नॉवेल म्हणजे नेमकं काय, तर हिस्ट्री ऑफ नॉवेलचा जो काही पुढचा भाग आहे, नॉवेल कशी ओरिजिनेट झाली, त्याचबरोबर नॉवेलची डेव्हलपमेंट कशी झाली, या साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात पहिली जी काही नॉवेल होती तर ती टेल ऑफ गेंजी। आणि ही नॉवेल विद्यार्थी मित्रांनो, ज्या नॉवेलिस्टने लिहिलेली आहे त्या नॉवेलिस्टचं नाव आहे मुरासाकी शिकिबू। जॅपनीज नॉवेलिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो। खरं बघायला गेलं तर मुरासाकी शिकिबू या जॅपनीज नॉवेलिस्टने गेंजी मोनोगातारी ही पहिली संपूर्ण कादंबरी जॅपनीज लँग्वेजमध्ये त्यांनी लिहिली। इनफॅक्ट इट वॉज अ जॅपनीज एपिक, बट द टेल ऑफ गेंजी इज ऑफन कॉल्ड द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल। मग विद्यार्थी मित्रांनो, 1010 मध्ये पब्लिश्ड करण्यात आली। त्यानंतर आपण वळूया द युरोपियन नॉवेलकडे। मग विद्यार्थी मित्रांनो, डॉन क्विक्झोट या युरोपियन नॉवेलने खऱ्या अर्थाने युरोपियन नॉवेलची सुरुवात केली। आणि डॉन क्विक्झोट या नॉवेलचे जे काही नॉवेलिस्ट होते तर ते स्पॅनिश रायटर मिगेल डी सर्वांटिस, अँड विच वॉज पब्लिश्ड इन 2 पार्ट्स बिटवीन 1605 to 1615। मग विद्यार्थी मित्रांनो, डॉन क्विक्झोट नावाच्या कादंबरीने खऱ्या अर्थाने युरोपियन नॉवेलची सुरुवात केली। आणि ही नॉवेल तर खऱ्या अर्थाने सिरीजमध्ये पब्लिश्ड झालेली होती। इट वॉज पब्लिश इन 2 पार्ट्स, 2 भागांमध्ये। आणि तो जो काही कालखंड होता तर तो होता 1605 ते 1615। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जी काही इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन झाली 18व्या शतकामध्ये, 18व्या शतकातला खूप मोठा बदल झालेला होता। असे छोटे मोठे बदल झालेले होते, मात्र इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती जी काही झाली 18व्या शतकामध्ये, तर हा खूप मोठा बदल त्या ठिकाणी झालेला होता। आणि त्यामुळे नेमकं काय झालं, अपिअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स सो न्यूली एमर्ज मिडल क्लास वॉज अट्रॅक्टेड टू इट इन अ लार्ज नंबर। मग औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झाला विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी न्यूजपेपर आणि मॅगझिन यांचा उदय झाला। आणि जो काही मध्यम वर्ग होता, मोठ्या प्रमाणावर हा मध्यम वर्ग न्यूजपेपर आणि मॅगझिनकडे अट्रॅक्ट झाला। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की ग्रीक रोमान्सेस प्रकार होता। इट वॉज पॉप्युलर इन 2nd and 6th सेंचुरी। 2ऱ्या आणि 6व्या शतकामध्ये अतिशय लोकप्रिय असा रोमान्सेसचा प्रकार होता। अगोदर त्याकडे रीडर्स अट्रॅक्टेड होते, बट इट इन्फ्लुएन्स द रीडर्स ऑलमोस्ट 1000 years। आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकाच्या अगोदर ग्रीक रोमान्सेसचा जो काही प्रकार होता तर जवळपास 1000 वर्षांपर्यंत या प्रकाराने वाचकांना प्रभावित केलेलं होतं। बट इन 18th century मिडल क्लास हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज। मात्र औद्योगिक क्रांती झाली, मध्यम वर्ग जो काही होता त्या मध्यम वर्गाचा 18व्या शतकामध्ये कदाचित त्यांच्या गरजा वेगळ्या असतील म्हणून रोमान्सेसकडे जो काही त्यांचा कल होता तर तो विद्यार्थी मित्रांनो हळूहळू कमी होत गेला। मग ग्रीक रोमान्सेस असतील किंवा काही ट्रॅजेडीज असतील तर त्यांच्यातला इंटरेस्ट मात्र या मिडल क्लासचा आता औद्योगिक क्रांतीनंतर खूप
कमी कमी होत गेला. मग मिडल क्लासचा जरी इंटरेस्ट कमी झालेला असला विद्यार्थी मित्रांनो ग्रीक रोमान्सेस या प्रकारात, परंतु अप्पर क्लास जो काही होता त्या अप्पर क्लासचा मात्र ग्रीक रोमान्सेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. मग आता खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर मिडल क्लास मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांच्या गरजा मात्र आता या ठिकाणी बदलू लागलेल्या आहेत. त्यांचा जो काही कल होता ग्रीक रोमान्सेसमध्ये तर तो कमी झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ त्यांना निश्चितच नवीन लिटरेचर जॉनराची गरज होती. साहित्य प्रकार नवीन कुठला तरी यायला पाहिजे होता अशी त्यांची नितांत गरज होती. बदलत्या काळानुसार त्यांच्या गरजासुद्धा बदलू लागलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. सो मिडल क्लास नीडेड अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर विथ न्यू आयडियाज इन 18th सेंचुरी. म्हणजे 18व्या शतकामध्ये मिडल क्लासच्या गरजा या चेंजेस झालेल्या आहेत आणि त्या गरजेनुसार नवीन काहीतरी आयडियाज म्हणजे नवीन काहीतरी उपक्रम, नवीन संकल्पना ह्या नवीन साहित्य प्रकारामध्ये अंतर्भूत असल्या पाहिजे अशा प्रकारच्या गरजा आता मिडल क्लासच्या निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी ग्रीक रोमान्सेसकडे पूर्णपणे पाठ वळवली व 18व्या शतकाच्या गरजेनुसार एक नवीन साहित्य प्रकार तो सुद्धा नवीन काहीतरी नवकल्पना घेऊन यायला पाहिजे अशा प्रकारे त्यांची निकड गरज त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो नॉवेल हा जो काही प्रकार आहे हा 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी उदयास आला. आता नॉवेल नवीन कल्पना घेऊन जो काही प्रकार उदयास आला तर निश्चितच त्याचे काही ठळक वैशिष्ट्ये देखील आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या 18व्या शतकामधील. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 18th सेंचुरी न्यू लिटरेचर. साहित्य प्रकाराचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि ते म्हणजे कुठले तर स्पिरिट ऑफ रियालिझम म्हणजेच वास्तववाद. रोमान्सेसमध्ये कल्पना विस्तारात रमण्यापेक्षा 18व्या शतकात औद्योगिक क्रांती हा जो काही मोठा बदल घडून आला विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्या ठिकाणी असलेले मिडल क्लास वर्ग होता तर तो वास्तववादाकडे वळाला. देन डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे काही ठळक वैशिष्ट्य आहे तर ते रोमॅन्टिक फीचर्स जे काय होते रोमॅन्सेसमध्ये तर ते पूर्णपणे आता मिडल क्लासने नाकारलेले आहेत 18व्या शतकामध्ये. वेन देअर वॉज अ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. मग एन्थुझियाझम म्हणजे काय तर अति उत्साह. पॅशन म्हणजे काय तर मानवी मनातील तीव्र भावना. आणि इमॅजिनेशन तुम्हाला चांगली कल्पना आहे की इमॅजिनेशन म्हणजे काय आपली कल्पनाशक्ती. जे काय रोमॅन्टिक फीचर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे मिडल क्लासने या फीचर्सला नाकारलेलं होतं. दस foreground for the novel was prepared by all these factors. In fact विद्यार्थी मित्रांनो ते जे काय 18वं शतक होतं तर त्या 18व्या शतकामध्ये फक्त नॉवेलच नव्हे तर मिडल क्लास अँड नॉवेल बोथ ओरिजिनेटेड टुगेदर. खऱ्या अर्थाने मध्यमवर्ग आणि कादंबरी दोघंही 18व्या शतकातच ओरिजिनेट झाले. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. मग इंग्लंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो 1740मध्ये नॉवेल हा जो काही साहित्य प्रकार आहे तर त्याला खऱ्या अर्थाने लिटररी फॉर्म म्हणून संबोधण्यात आले. या ठिकाणी फॉर्म म्हणजे काय तर लिटररी जॉनरा. खऱ्या अर्थाने लिटररी जॉनरा म्हणून नॉवेल हे उदयास आले. विद्यार्थी मित्रांनो 18व्या शतकातील जे काही वैशिष्ट्य होते तर वैशिष्ट्य कुठले होते ते आपण या ठिकाणी आता लक्षात घेऊया. फीचर्स ऑफ दॅट पिरियड वेर ट्रेड अँड कॉमर्स. मग व्यापार व्यवसाय कारण औद्योगिक क्रांती झालेली होती. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे व्यापार आणि उद्योग जो काय होता विद्यार्थी मित्रांनो तो वाढलेला होता. त्या काळात मात्र विद्यार्थी मित्रांनो अप्पर क्लास आणि लोअर क्लास असे दोन प्रकारचे वर्ग होते. आणि जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर त्यावेळेस लोअर क्लासमधून वेल एज्युकेटेड मिडल क्लास उदयास आला.
and middle class attracted to new novel because realistic picture of everyday life and problem of common people depicted in novel. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो, मध्यमवर्ग एज्युकेटेड मिडल क्लास उदयास आला, तर त्यावेळेस त्यांना एक विशिष्ट प्रकारचं असं स्थान प्राप्त झालं, दॅट इज अ इलाइट स्टेटस. म्हणजे जे काही उत्तम प्रकारची लोकं असतात, खास लोकं असतात, तर अशा प्रकारचा दर्जा हा मिडल क्लासला प्राप्त झाला. अँड मिडल क्लास अट्रॅक्टेड टू न्यू नॉवेल. नवीन जो काही नॉवेल हा साहित्य प्रकार उदयास आला, तर त्याच्याकडे हे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्ट झाले. आणि मात्र विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या आकर्षणाची कारणंसुद्धा देखील तशीच होती. काय कारणं होते आपण जाणून घेऊया. रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. मग त्या ठिकाणी असणाऱ्या मध्यमवर्गीयांचं जे काही दैनंदिन जीवन होतं, तर त्याचं वास्तववादी चित्रण नॉवेल हा जो काही साहित्य प्रकार आला होता यात चित्रित केलं जायचं. एवढंच नव्हे तर प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन नॉवेल. आणि त्या काळातल्या त्या नवीन नॉवेल साहित्य प्रकारामध्ये जे काही सर्वसामान्य लोक होती फ्रॉम मिडल क्लास, तर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते सर्वसामान्य लोकांचे, तर ते प्रॉब्लेमसुद्धा नॉवेलमध्ये डिपिक्ट केले जायचे. सो इट अपील टू मिडल क्लास न्यूली एज्युकेटेड. दे रिगार्डेड इट ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. मग विद्यार्थी मित्रांनो, तो विषय त्यांचा जिव्हाळ्याचा होता आणि तो त्यांना नॉवेलमधून अपील करायचा. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर मिडल क्लास न्यू नॉवेलकडे अट्रॅक्ट झाले आणि त्याचबरोबर रीडिंग मटेरियल म्हणून नॉवेलचा ते रिस्पेक्ट करू लागले. दिस नॉवेल व्हॉइस्ड होप्स अँड ॲस्पिरेशन्स ऑफ लोअर अँड मिडल क्लास. मग रिस्पेक्ट का करू लागले, तर त्या लोअर आणि मिडल क्लासच्या लोकांच्या ज्या काही आशा अपेक्षा होत्या, तर त्यांना आवाज देण्याचं काम ह्या नवीन नॉवेल जॉनराने केलेलं आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी नवीन जो काही प्रकार होता नॉवेलचा साहित्य प्रकार, त्याच्याकडे ते आकर्षित झाले. त्यानंतर काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मशिनरी स्प्रेड. इट रेड्यूस फिजिकल एफर्ट्स ऑफ एज्युकेटेड मिडल क्लास सो दॅट दे कुड गेट टाईम टू रीड अँड डिस्कस ओव्हर नॉवेल. मग थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तर औद्योगिक क्रांती झाल्यामुळे सगळी कामं मशिनरीजने होऊ लागले, मशिनरी स्प्रेड झाल्या. त्यामुळे जी काही मानवाची अंग मेहनत असते, जे काही लोअर आणि मिडल क्लासची लोक कामं करण्यासाठी जायची, तर त्यांची अंग मेहनत वाचली. मग जो काही त्यांना वेळ त्या ठिकाणी मिळायचा, कारण मशिनरी म्हटलं की बऱ्याच लोकांचं काम एकटं मशीन करतं, मग त्या लोकांना जो काही फावला वेळ मिळाला त्या वेळेचा सदुपयोग म्हणून नॉवेल रीडिंग करू लागले. आणि त्यातूनही जो काही वेळ त्यांना मिळायचा, तर त्या वेळेमध्ये त्या नॉवेलवर जो काही नवीन साहित्य प्रकार होता त्याच्यावर ते डिस्कशन करू लागले. म्हणजे साहित्यातला हा नॉवेल नवीन प्रकार त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला आणि त्याचा त्यांनी सदुपयोग घेतला. तर त्याचा परिणाम काय झाला विद्यार्थी मित्रांनो, दे कम्पेअर्ड नॉवेल विथ ड्रामा अँड पोएट्री, देन कन्क्लुडेड दॅट द फीचर्स ऑफ बोथ आर सेम इन द नॉवेल. मग काय झालं, तर ते कादंबऱ्या वाचू लागले, त्याच्यावर विचारमंथन करू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे, ड्रामा आणि नॉवेलमध्ये जे काही फीचर्स असतात, तर याचं कॉम्बिनेशन कुठेतरी आपल्याला या नॉवेल प्रकारात दिसून येतं आहे. आणि म्हणून नॉवेल ह्या साहित्य प्रकाराकडे ते जास्त आकर्षिले गेले. सो दे व्हॅल्यू नॉवेल दॅन ड्रामा अँड पोएट्री. मग त्या ठिकाणी जर दोघंही फीचर्स नॉवेलमध्ये मिळत आहेत, तर ड्रामा आणि पोएट्रीचं महत्त्व मात्र त्या ठिकाणी कमी होऊ लागलेलं होतं. नॉवेल एमर्ज ॲज प्रॉमिनंट फॉर्म ऑफ 18th century. 18व्या शतकातला एक महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणून कादंबरी उदयास आली विद्यार्थी मित्रांनो. अँड नॉवेल हा जो काही लिटररी जॉनरा आहे, साहित्य प्रकार, तर तो उदयास आला. अँड इट एनकम्पास्ड सब्जेक्ट लाईक सोशल, पॉलिटिकल, कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. तर वास्तववादाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं त्या 18व्या शतकामध्ये. म्हणून त्या काळातले जे काही विषय होते त्या कादंबरीतले, तर त्यांनी कोणकोणते विषय अंतर्भूत केले, सोशल म्हणजे सामाजिकता, राजकीय गोष्टी, त्यानंतर सांस्कृतिक घडामोडी आणि
इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन झाल्यामुळे सायंटिफिक प्रोग्रेस तर निश्चितच त्यांनी त्या नॉवेलमध्ये अंतर्भूत केली. आता मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या काळातील जे काही प्रॉमिनंट नॉवेल्स आणि नॉवेलिस्ट होते, म्हणजे मोठमोठे जे काही कादंबरीकार होऊन गेले आणि त्यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तर त्यांचा आपण या ठिकाणी गोषवारा बघणार आहोत. तर त्यात पहिले होते जॉन बनियान, ज्यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस नावाची नॉवेल लिहिली आणि ती 1678ला पब्लिश केली. खूप ग्रेटेस्ट नॉवेलिस्ट आहेत. त्यानंतर आफ्रा बेन नावाच्या नॉवेलिस्टने ऑरोनुको नावाची जी काही नॉवेल होती तर ती 1688ला पब्लिश्ड केली. अँड दीज नॉवेलिस्ट अँड नॉवेल्स इनिशिएटेड द प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. विद्यार्थी मित्रांनो, झालं काय, जॉन बनियान, आफ्रा बेन यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या तर त्यांनी एक चांगल्या प्रकारचा नॉवेलचा प्रवास होता, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रारंभ करून दिला. त्यानंतर डॅनियल डेफो आणि जोनाथन स्विफ्ट नावाचे जे काही नॉवेलिस्ट होते, मोठे नॉवेलिस्ट होते त्या काळातले, त्यांनी इंग्लिश नॉवेलमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर डॅनियल डेफो यांची रॉबिन्सन क्रुसो अँड माल फ्लँडर्स नावाच्या कादंबऱ्या अतिशय फेमस आहेत. त्याचबरोबर जोनाथन स्विफ्ट यांची अतिशय सुप्रसिद्ध असलेली कादंबरी गुलिव्हर्स ट्रॅव्हल, इट इज अ फेमस सटायर, एक उपहासात्मक कादंबरी जोनाथन स्विफ्टची फेमस आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अतिशय मोठमोठे नॉवेलिस्ट या नॉवेल साहित्य प्रकाराला त्या ठिकाणी लाभले, ज्यांचं कंट्रीब्युशन खूप मोठं होतं. त्यातलेच अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी, जे काही इतर मोठे नॉवेलिस्ट होऊन गेले 18व्या शतकातले, तर त्यातले सॅम्युअल रिचर्डसन, ॲज यू कॅन सी इन द इमेज. तर त्यांची गाजलेली जी काही नॉवेल होती, पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसा, बोथ एपिस्टलरी नॉवेल्स, म्हणजे दोघंही पत्रांच्या स्वरूपात असलेल्या नॉवेल्स होत्या इन द फॉर्म ऑफ लेटर्स. तर त्या खूप गाजलेल्या कादंबऱ्या या मोठ्या सॅम्युअल रिचर्डसन नावाच्या नॉवेलिस्टच्या होत्या. त्यानंतर खूप मोठं योगदान जे काही लाभलं तर ते हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टोबियास स्मॉलेट अशा प्रकारच्या मोठमोठ्या नॉवेलिस्टचं योगदान या इंग्लिश साहित्य प्रकाराला लाभलं विद्यार्थी मित्रांनो. हेनरी फिल्डिंग यांची एक फेमस नॉवेल आहे जोसेफ अँड्र्यू म्हणून, आणि अजून एक अमेलिया म्हणून. या दोन नॉवेल्स हेनरी फिल्डिंगच्या अतिशय फेमस आहेत. त्यानंतर लॉरेन्स स्टर्न यांची देखील एक नॉवेल खूप सुप्रसिद्ध आहे, पॉलिटिकल रोमान्स म्हणून. त्यानंतर टोबियास स्मॉलेट यांची एक नॉवेल जी अतिशय फेमस झाली, द ॲडव्हेंचर्स ऑफ फर्डिनांड काउंट फॅथम नावाची नॉवेल. याच्या व्यतिरिक्त मात्र विद्यार्थी मित्रांनो, काही जे काही नॉवेलिस्ट होते, these are called stalwart novelists who enrich the tradition. मग कादंबरी साहित्य प्रकाराची परंपरा पुढे चालवण्यासाठी जे काही मोठे पाठीराखे होते, म्हणजे न डगमगणारे, अतिशय खंबीर नेतृत्व करणारे जे काही नॉवेलिस्ट होते, तर त्यात चार्ल्स डिकन्स, व्हेरी फेमस नॉवेलिस्ट, वॉल्टर स्कॉट, नथॅनियल हॉथॉर्न, हॉरेस वॉल्पोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. तर ही जी काही मंडळी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे कादंबरी या साहित्य प्रकाराला खूप मोठं योगदान ह्या नॉवेलिस्टचं लाभलेलं आहे. आणि लोकांना नॉवेल ह्या साहित्य प्रकारात इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी या नॉवेलिस्ट लोकांचं खूप मोठं कंट्रीब्युशन 18व्या शतकात मिळालेलं आहे. नाव वी आर मूव्हिंग टू द 20th सेंचुरी. 18व्या शतकानंतर जवळपास 20व्या शतकापर्यंत हा लिटररी जॉनरा जो काय आहे नॉवेल, तर तो आता मॉडर्न एजमध्ये आलेला आहे. आणि मॉडर्न एजमध्ये आल्यानंतर 20व्या शतकात मात्र मॉडर्न टॉपिक्स, इनोव्हेटिव्ह स्टाईल अँड टेक्निकचा वापर, हे जे काही स्क्रीनवर तुम्हाला नॉवेलिस्ट दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर यांनी करायला सुरुवात केली. कारण मॉडर्न पिरियड होता. मग मॉडर्न टॉपिक त्या नॉवेलमध्ये त्यांनी अंतर्भूत केले, नवीन नवीन इनोव्हेशन्स त्या ठिकाणी करण्यात आले. मग त्यांच्या लिखाणाची शैली असेल किंवा जे काही तंत्र त्यांनी वापरलं नॉवेल रायटिंग करण्यासाठी,
तर ते अतिशय मॉडर्न होतं. मग ह्या मॉडर्न एजमधले मॉडर्न टॉपिक्स रायटिंग करणारे जे काही नॉवेलिस्ट होते, तर त्यात E.M. फॉस्टर, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, जेम्स जॉयस, हा खूप नॉवेलिस्टचा एक मोठा ग्रुप होता विद्यार्थी मित्रांनो. त्यात जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग अँड अँथोनी बर्गिस, अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण योगदान देणारी नॉवेल ह्या साहित्य प्रकाराला. आणि ह्या नॉवेलिस्टने नेमकं काय केलं विद्यार्थी मित्रांनो, दिस नॉवेलिस्ट वायडन द सर्कम्फरन्स ऑफ द जॉनरा बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल्स. म्हणजे ह्या लोकांना चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आहे कादंबरी या साहित्य प्रकाराला, असं का म्हणू शकतो, तर त्यांनी कादंबरीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता तो व्यापक स्वरूपामध्ये वाढवला, जेणेकरून रीडर्सला इंटरेस्ट निर्माण होईल. इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांनी नॉवेल रायटिंग करताना यूज केल्या, नवीन तंत्राचा वापर केला आणि 20व्या शतकातील राजकीय गोष्टींवर किंवा सामाजिक गोष्टी असतील किंवा मग मानवी मनाशी संबंधित असलेलं जे काही शास्त्र असतं, मानसशास्त्र किंवा अशा प्रकारचे इतर जे काही इश्यूज होते समाजातले, तर त्याच्यावर त्यांनी रायटिंग केलं, जेणेकरून ते त्या काळातील लोकांना अपील करू लागलं. म्हणून खऱ्या अर्थाने खूप मोठं क्रेडिट ह्या नॉवेलिस्टला, कारण खूप मोठं योगदान त्यांनी नॉवेल ह्या लिटररी प्रकाराला दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण इमिग्रंट ऑथर्सबद्दल थोडंसं समजून घेऊया. मग इमिग्रंट म्हणजे नेमकं काय, तर परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी आलेली व्यक्ती, नॉट बॉर्न बट इन ऑर्डर टू सेटल डाऊन, दॅट इज कॉल्ड इमिग्रंट. मग असे काही इमिग्रंट ऑथर्स आहेत, त्यात सलमान रश्दी फ्रॉम बांगलादेश बट सेटल डाऊन इन इंडिया, ॲज यू कॅन सी इन द इमेज. V.S. नायपॉल हे सध्या त्रिनिदाद या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर मोस्ट फेमस नेम, लेटेस्ट ही गॉट द नोबेल प्राइज अवॉर्ड इन द फील्ड ऑफ लिटरेचर, काझुओ इशिगुरा म्हणून जपानचे आहेत ते. तर अशा प्रकारचे इमिग्रंट ऑथरसुद्धा या नॉवेल साहित्य प्रकाराला लाभले. इमिग्रंट ऑथर्सने सुद्धा खूप मोठं कंट्रीब्युशन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या नॉवेल ह्या साहित्य प्रकाराला. इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स, वी कम टू नो देर आर सो मेनी नॉवेलिस्ट who contributed a lot in the field of writing a novel as it emerged in the 18th century to 20th century. अशा प्रकारचे मोठमोठे नॉवेलिस्ट या नॉवेल साहित्य प्रकाराला लाभले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्या काही वुमन नॉवेलिस्ट आहेत आणि इंडियन सिनारिओ आहे, तर तो आपण नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका काय असतील त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर निश्चितच लाईक करा. थँक्यू.